साकुरी येथे अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा 41,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। मालेगाव तालुक्यातील साकुरी बिरोबा येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत 41,090 रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदा शांतीलाल खांडेकर वय 35 राहणार साकुरी बिरोबा तालुका मालेगाव यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विविध कंपन्यांची देशी-विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवून ठेवली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 6 जुलै रोजी सायंकाळी बिरोबा मंदिरासमोरील परिसरात छापा टाकला। कारवाई दरम्यान देशी-विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या शेकडो बाटल्या जप्त करण्यात आल्या। जप्त मुद्देमालाची एकूण 41,000 रुपये किंमत असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 615/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या नोंदीनुसार संबंधित आरोपी विरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस हवालदार अविनाश राठोड, सचिन भांबरे, रतिलाल वाघ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव, योगेश गुंजाळ आणि संभाजी पीर नाईक यांच्या पथकाने केली। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश राठोड करीत आहेत।